ज्याच्यामुळे आपण आज कीर्तनाला बसलोय ना, तो सीमेवरती लढणारा जवान. दोन माणसाची आठवण आपण कधीतरी काढली पाहिजे. ज्यावेळेस आपण जगाचा नकाशा जर पाहिला तर त्या नकाशामध्ये आपण आपला देश पाहतो, त्याच्यानंतर आपण राज्य पाहतो, जिल्हा पाहतो, तालुका पाहतो, गाव पाहतो आणि गाव पाहिल्याच्या नंतर आपण आपलं घर पाहत असतो. पण तोच नकाशा देशावरच्या सीमेवर लढणाऱ्याच्या बायकोनं जर पाहिला तर ती गाव नाही पाहत, राज्य नाही पाहत, तालुका नाही पाहत, देश नाही पाहत, तर ती ज्या देशामध्ये राहते देशाची बॉर्डर पाहते आणि माझा नवरा कुठं उभा असेल हे ती पाहत असते. देशावरच्या जवानाची आपण आठवण काढली पाहिजे. नांदेडचे कर्नल संतोष महाडिक ज्यावेळेस देशासाठी शहीद झाले त्यावेळेस स्वाती महाडिक त्यांची पत्नी त्यांनी सांगितलं, माझ्या पतीचं माझ्या नवऱ्याचं माझ्यापेक्षाही जास्त प्रेम देशाच्या मातीवरती होतं, त्या देशाच्या वरती होतं. म्हणून त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता मी त्यांचे कपडे घालून त्यांचीच बंदूक घेऊन त्यांच्या जागेवरती सीमेवरती लढायला जाणार आहे. आजही स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केलेली आहे आणि सीमेवरती ते रक्षण आपलं करताय. जवानाची आठवण आपण काढली पाहिजे. कुणाला देशभक्त म्हणायचं, कुणाला देशभक्त म्हणायचं? अरे माझा भारत देश कुणाच्या पारतंत्र्यात नकोय, माझी भारतातील जनता कुणाच्या पारतंत्र्यात नकोय. म्हणून वयाच्या 23व्या वर्षी भाषा जाणारा भगतसिंग देशभक्त आहे. राजा तुम्ही विशाळगडावरती पोहोचतो, भान विशाळगडावरती गेल्याच्या नंतर 5 तोफांचा फेरा लावा. तोपर्यंत तुमचा हा मित्रवाजी जिवंत आहे. एका हातामध्ये तलवार घेतोय, एका हातामध्ये ढाल घेतोय. विशाळगडावरती जा, विशाळगडावरती गेल्याच्या नंतर 5 तोफांचा फेरा लावा. तोपर्यंत हा तुमचा मित्रवाजी जो येईल सपासप कापेल. तो बाजी प्रभू देशपांडे देशभक्त आहे. राजा आधी लगीन पुंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. राजा लाख मेले तरी चालतील, राजा लाखाचा पोषण जगला पाहिजे असं म्हणणारा बाजी प्रभू तानाजी मालुसरे देशभक्त आहे. राजा द्या तुमचा मुकुट, राजा द्या तुमचा सेला, राजा द्या तुमची भवानी, राजा द्या तुमचे तलवार, राजा द्या तुमचे कपडे. शिवा तुला जिथं घरून जायचंय ना तिथं तुला परत यायचं नाही. जातो की राजा? जातो राजा. 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरल राज. जातो राज असं म्हणणारा शिवा काशीत देशभक्त आहे. त्यांची आठवण आपण काढली पाहिजे. कुछ यादव ने भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. त्यांची आठवण आपण काढली पाहिजे. आनंद उपकार त्यांच्या आपल्यावरती आहेत. त्यांच्यामुळे आज आपण सुखानं भाकर करू शकतो, सुखानं कीर्तन ऐकू शकतो, सुखानं झोपू शकतो. ही कृपा कोणाची आहे? देशावरती लढणाऱ्या जवानाची आहे. त्यांची आठवण आपण कधीतरी काढली पाहिजे. देशावरती प्रेम आपलं असलं पाहिजे. त्या स्वराज्यामध्ये राहतो आपण. हे स्वराज्य जे निर्माण केलं त्या राजावरती आपला स्वाभिमान अभिमान आपण ठेवला पाहिजे. स्वराज्यामध्ये राहतो म्हणल्याच्या नंतर 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 2 मिनिटाचा प्रसंग सांगतो. 1645 ला छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्याची वेगळी नागरी शेमटी पुढे एकत्रित केली. त्यांच्या हातामध्ये टीका फावडी फेकून दिली, त्यांच्या हातामध्ये ढाल संचर दिलं. तिकडून ताना दिला, साथ घातली. राजा उडवायची, आता सुलतानी सत्ता साथ उडवायची. अरे तिकडून तरुण बांडपोरांचा वेश बघून वृद्ध असणाऱ्या बाजी पासदकरांचं अंतकरण भरून आलं आणि भरलेल्या अंतकरणाने बाजी बोलतात की पुरांनो आजपासून जगायचं झालं तर शिवराजांकरता जगायचं आणि आजपासून मरायचं झालं तर शिवराजांकरता मरायचं. अरे तरुणा बांडपोरांचा वेश बघून कोणी म्हणायचं राजा शेळी होऊन जगणं आम्हाला मान्य नाही, तू पुढे जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगायचं. राजा सर्वांनी बेलभंडार हातामध्ये घेतला. रायरेश्वराच्या पिंडीवरती गेले. रायरेश्वराच्या पिंडीवरती सर्वांनी बेलभंडार उजाळला. एकच जयघोष झाला. हर हर महादेवाची ललकारी झाली, जयघोष झाला आणि स्वराज्याचा पाया तिथे लावण्यात आला. एक यादव घेतले, बादल घेतले, सगळे मावळे राजांनी सोबत घेतले होते. 18 पगड जातीतील मावळे राजांच्या स्वराज्यामध्ये काम करण्यामध्ये होते. एक छोटासा प्रसंग सांगतो. एका लढाईमध्ये राजांच्या एका मावळ्याचे कोपरापासून हात तुटले होते. हात तुटल्याच्या नंतर राजांच्या कानावरती बातमी गेली की कोणीतरी सांगितले की राजा त्या मावळ्याचे हात तुटले.
आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. राजाने ठरवलं की आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे. 400 मावळ्याची तुकडे घेऊन राजा त्या गावामध्ये निघाले. मावळ्याच्या बापानं पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलाला भेटायला यायला लागले. मावळ्याचा बाप घराकडे धावत गेला. घरामध्ये गेल्याच्या नंतर सतरंजी आणली बाहेर, वाट्यावरती सतरंजी टाकली. राजा त्या सतरंजीवरती जाऊन बसले. परत मावळ्याचा बाप घरामध्ये गेला. मावळ्याच्या बापाने एक तांब्या भरून आणला, राजांना दिला. राजांनी ते पाणी ग्रहण केलं. पण ज्या मावळ्याचे हात कोपरापासून तुटले होते त्या मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं आणि राजांनी विचारलं, काय रडताय? स्वराज्याच्या पालखीचे सुभेदार आहात आपण, स्वराज्याचे मानकरी आहात आपण, काय रडताय? तुमच्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, असून शोभत नाही, काय रडताय? आम्ही तुमच्या घरी आलो आणि आम्हाला बसण्याकरता सतरंजी नाही टाकता आले म्हणून रडताय? नाही राजे, आम्ही तुमच्या घरी आलो आणि आम्हाला तुम्हाला पाणी देता नाही आले म्हणून नाही रडताय का? नाही राजा. राजा मी याच्यासाठी रडत नाही, पण ऐका ना राजा, महाराष्ट्राचं देखणं स्वराज्य उभा करणारा जाणता राजा, महाराष्ट्राचा जाणत सरकार आज माझ्या घरी आलंय आणि त्या राजांना मुजरा करण्याकरता माझ्याकडे माझे 2 हातात शिल्लक नाही म्हणून रडतोय राजा, म्हणून रडतोय. असे एक मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना सोबत घेतले होते. स्वराज्यावरती निष्ठा आपली असली पाहिजे. झालंय माझं कीर्तन, एक 10 मिनिटं 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. एक नाथबाबांची उभी आहे बघा. तुम्ही पंढरपूरला नाही गेलं तरी चालतंय, तुम्ही आळंदीला नाही गेलं तरी चालतंय. जोपर्यंत तुमच्या घराच्या वाट्यावरती तुमचा विठ्ठल नावाचा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, नाही गेलं तरी चालतंय. जोपर्यंत तुमच्या घराच्या वाट्यावरती रुक्मिणी नावाची आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही रुक्मिणी मातेकडे नाही गेला तरी चालतंय. तर आई वडिलांची सेवा करा. एक दिवस पंढरीचा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तुमची सेवा करा. तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही महाराज व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही पंतप्रधान व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा. म्हणजे बापानं म्हणजे माईनं तुम्हाला हे योग्य तसं बनवलंय ना, आई बापांना तुम्ही कधी विसरू नका. मला नाथबाबांची एक उभी आहे. 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाही बाबा. 2 लक्ष प्रदक्षिणा तुम्हाला कधी काशीच्या घडणार नाही. आणि इतकं पुण्य जर तुम्हाला पदरामध्ये पाडून घ्यायचं असेल तर एक काम करा. नाथबाबा सांगतात, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य होय. रोज सकाळी उठल्याच्या नंतर 1 नमस्कार जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना केला इतकं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडत असतं. आई वडिलांची सेवा करा. मुलीला गर्भामध्ये मारू नका. विजला हो नंदा कसा जाऊ मी मंदिरी, सावळी ग माझी आई मला किती ग प्रेम देई, विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. अरे एखादा दारू पिणाऱ्याची माय त्याला सप्त्यामध्ये आली ना ती मंदिरासमोर एकच विनंती करत असते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार, व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे देवा. अरे माझ्या मुलाला कोणाची भीती उडू नये, अरे सिगरेट उडू नये. अरे जी माहिती 10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये काम करायला जाईल ना दादा, त्या जायच्या गंमट्यामध्ये दात घालणारे अवलाद जन्माला आली. अरे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केले 10 किलोमीटर जाऊन, दुसऱ्याच्या घरामधलं धुणं धुतलं, भांडे घासले आणि तुम्हाला मला शिकवलं त्या आईनं. अनंत उपकार त्या आईचे आपल्यावरती आहेत. त्या आई वडिलांच्या गंमट्यामध्ये दादा घालू नका. माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थाची किंवा सकल तीर्थाची दुरे. आणि जे काम माता पितरे तुम्हाला कुठल्याही तीर्थाची तुम्हाला जाण्याची गरज नाही. आई वडिलांची सेवा करा. मुलीला गर्भामध्ये मारू नका. ती मुलगी आपल्या आईला गर्भातून विनंती करते, सांग ना आई मला कोण वाचवणार, सोनोलीला तुझा जन्म कोण देणार, कोणी म्हणो काही कोणी म्हणो नाही, सोनोलीला तुझ्या जन्म देणार आई. आई मी मोठी होऊन कल्पना चावला होईल. अरे एक मुलगी देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील बनू शकते. त्या मुलीला गर्भामध्ये मारू नका. आई म्हणते ऐक ना आई, रक्षाबंधनाचा सण आला तर माझ्या भावाला मी 2-2 राख्या बांधली, मला मारू नको. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या घर दादाला राख्या बांधीन 2-2 कुंकवाचा टिळा
कपाळी लावणार सोनोलीला तुझ्या जन्म कोण देणार होईन मी जेव्हा राजाची गराणी गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी जाईन मी दूर दूर माझी बाबा रडणार जाईन मी दूर दूर माझी आई रडणार सोनोलीला तुझ्या जन्म कोण देणार कोणी म्हणो काही कोणी म्हणू नाही सोनोलीला तुझ्या जन्म देणार आई मुलीला गर्भामध्ये मारू नका मुलीला गर्भामध्ये मारू नका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला झाले आपलं कीर्तन बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द गेला असेल मोठा अंत करून मला